यानंतर डॉक्टर विजय माकणीकर हे आपलं मनोगत व्यक्त मंचावर आणि या सभागृहामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर मित्रमैत्रिणींनो, आज जो विषय मला मान्य करण्यासाठी दिलेला आहे तो म्हणजे भारताचे संविधान, लोकशाही पुढील आव्हाने आणि भारतीयांची जबाबदारी ही मांडण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आताच सावंत सरांनी त्यांच्या दृष्टिकोनातून जी मांडणी केली, त्यानंतर जेव्हा माझ्याकडे जो मुद्दा येतोय या विषयाकडे कसं पाहायचं, तर एक कायद्याचा विद्यार्थी या अनुषंगाने ही काही संकल्पना आहे आणि त्याच्या अनुषंगानं फुले आंबेडकरी व्हिजन याच्या प्रकाशामध्ये या विषयाकडे बघू इच्छितो. इथं काही तरुण विद्यार्थिनी आहेत. तर पहिला शब्द येतो संविधान. थोडक्यात मी सांगतो आणि मुद्द्याकडे जातो. भारताचं संविधान म्हणजे नेमकं काय? प्रास्ताविका आणि कलम केवळ म्हणजे संविधान नाही, तर 3 गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये करता येईल. ब्लॅक लेटर्स, काळ्या अक्षरामध्ये जे काही संविधानाच्या पुस्तकामध्ये किंवा कायद्यामध्ये दिले ते उद्देशिकेपासून पूर्ण कलम, अधिक काही संविधानिक परंपरा आहेत जे लिखित नाहीत पण ते पाळल्या जातात, अधिक वेळोवेळी न्यायालयानं संविधानाच्या कलमांचा लावलेला अर्थ. म्हणजे या 3 गोष्टींना मिळून आपण भारतीय संविधान असं मानलं पाहिजे. कायद्याचा विद्यार्थी या अनुषंगाने सांगतो. केवळ 1 ते 400 पर्यंत आर्टिकल्स आणि अमेंडमेंट नुसतं वाचून त्याच्यापुरतं संविधान मर्यादित नाही, तर ज्या संवैधानिक परंपरा आणि न्यायालयाने लावलेले जे अर्थ आहे त्याचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. म्हणजे भारतीय संविधान आपल्यासाठी हे आहे पहिली गोष्ट. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, इथं लोकशाही हा शब्द आलेला आहे. आता लोकशाही हा शब्द जो तुम्ही आम्ही समजतो तो तोच आहे की आणखी काही वेगळा आहे? तर मी नम्रपणाने सांगू इच्छितो, बाबासाहेबांनी याच्याबद्दल महत्वपूर्ण विवेचन केलेलं आहे आणि बाबासाहेबांनी ह्याचं जे सिद्धांकन केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये न्यायालयाने काय भूमिका घेतलेली आहे या सर्व बाबीची गोळाबेरीज लोकशाही ही संकल्पना तुमच्याकडे मांडण्याचा मी प्रयत्न करेन. तदनंतर लोकशाहीच्याच अनुषंगानं आणि बाबासाहेबांची जी महत्वपूर्ण जी भाषणं झालेली आहेत 4 नोव्हेंबर 49 आणि 25 नोव्हेंबरचं, त्यामध्ये या दोन्हीमध्ये आलेले काही आशय आहेत आणि त्याच्यात आलेला एक शब्द आहे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटी, संवैधानिक नैतिकता. या बिंदूंच्या अवतीभोवती माझी मांडणी असेल. याच्यासाठी मी काही लिखित गोष्टी आणलेल्या आहेत. मी ती वाचून पण दाखवेल आणि जिथं स्पष्टीकरण देण्याची मला गरज वाटते तिथे मी देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, आपण सर्व जाणता की 21व्या शतकामध्ये भारतातल्या व्यवस्थेला सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था म्हणून मानाचं स्थान मिळालेलं आहे. हे जरी सत्य असलं तरी युरोपियन देश आणि अमेरिकेसारखी राष्ट्र यांच्यामध्ये जी जन्मलेली आणि वाढलेली जी लोकशाही आहे त्याच्या तुलनेत भारतातली लोकशाही अगदी तरुण आहे. या लोकशाहीचा पाया, वैधानिक पाया, कायदेशीर पाया भारतीय संविधानाने घातला आहे. आता मी संविधानाची व्याख्या जी सांगितली त्याच्या कंटेक्स्टमध्ये, संदर्भामध्ये याच्याकडे पाहावं. असे असले तरी भारतीय संविधान एका बाजूला नवे जनमानस घडवू इच्छिते आणि दुसऱ्या बाजूला जी पारंपरिक नीतिमूल्य आहे ती कुठेतरी परस्परांमध्ये संघर्षरत आहे, परस्पर विरोधी आहेत, द्वंद्व त्यांच्यामध्ये सुरू आहे, विरोधाभास चालू आहे असं दिसायला लागतं.
मित्र आपण जाणता एक बौद्ध तत्वज्ञानाचे मोठे जाणकार आहेत जोशी म्हणून. त्यांनी असं म्हटलेलं आहे की संविधान एखाद्या जगाच्या इतिहासामध्ये प्रमुख वर्ण जेव्हा आपण नमूद करतो तेव्हा कोणते असते म्हणजे असे म्हणजे संविधान हे असं वळण आहे ते दररोज लिहिले जात नाही. इतिहासामध्ये कधीतरी येतात जसं अमेरिकेचा इतिहास लिहिताना आपल्याला बघता की 200-250 वर्षापूर्वी काय काय घडलं तिथं. फ्रेंच रिव्होल्युशनच्या दरम्यान सुद्धा काय घडलं ते तुम्हाला माहिती. बुद्धानंतर असंच एक इतिहासाचं महत्वपूर्ण वळण आहे घटना आहे ते म्हणजे भारतीय संविधान, ज्याने एका झटक्यामध्ये जो मनूचा विषमतावादी जो कायदा आहे त्याला निरर्थक केलाय, त्याचा रिलेव्हन्स हा शून्याकडे नेलेला आहे. फक्त हे जरी सत्य असलं तर कायद्याची व्यवस्था संविधान वेगळ्या पद्धतीने देतं आणि भारतीय जनमानस मात्र आजही जाती धर्माच्या ओझ्याखाली नीतिमूल्याकडे असल्यामुळं म्हणजे त्याचं बाह्य रचना बदलली आहे पण त्याचं जे मन आहे आणि ते बदललं नाही यातून तो संघर्ष होत असतो. आपण जाणतो की याच अनुषंगाने बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये एक इशारा सुद्धा दिलेला आहे. आपण राजकीय लोकशाहीमध्ये व्यवस्थेमध्ये जातो आहोत परंतु त्याचबरोबर आपली जुनी जी व्यवस्था आहे ती जोपर्यंत आपण तिला तिलांजली देत नाही तोपर्यंत आपली जी राजकीय व्यवस्था आहे ती यशस्वी होऊ शकत नाही असा त्यांनी संदेश दिलाय. तो मला असं वाटतं या ठिकाणी फार महत्वाचा आहे. मित्र आपण जाणता की यावर्षी संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि मग अशा अनुषंगानं बाबासाहेबांनी दिलेला इशारा म्हणजे 2 दिवस सांगितलं मी संविधानिक नीतिमत्ता संविधानाच्या संदर्भात आलेली मूल्ये आणि परंपरेमध्ये जाती व्यवस्थेमध्ये धर्म व्यवस्थेमध्ये जी विषमतावादी मूल्य आहेत यांचा जो संघर्ष घडतो त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेला संदेश या संदर्भामध्ये आपल्याला बघावं लागतं की माझ्या मांडणीमध्ये जो अंतर्भाव असणार आहे तो म्हणजे भारतीय संविधानात अनुसूचित असलेली मूल्ये, बाबासाहेबांनी आग्रहाने मांडलेली संवैधानिक नैतिकतेची आवश्यकता आणि त्यांनी विशद केलेली लोकशाहीची संकल्पना. यामध्ये आता आपण पहिल्या मुद्द्याकडे जाऊ की भारतीय संविधानाचा आशय नेमका काय. पहिली बाब म्हणजे भारतीय स्वातंत्र्य जे संविधान आहे ते काय करतं, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, लोकशाही, गणराज्य स्वीकारासोबतच कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ, सेक्युलर वॉर, तसेच धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थळ या आधारे कसलाही भेद करण्यात येणार नाही अशी कायद्याची व्यवस्था ते अस्तित्वात आणू इच्छितो. अशा प्रकारे हजारो वर्षाच्या विषमतावादी जी कायदे प्रणाली आहे ती आपण ठाम नकार दिलाय भारतीय संविधानानं आणि त्याच माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की भारताची जी पीएम आहे उद्देशिका ती एक प्रकारे नव समाज घडवण्याच्या दृष्टिकोनातून एक आपल्याला दिशा दिग्दर्शन करतं, एक रोड मॅप सुद्धा देतं. आता या पार्श्वभूमीवर आपण समजून घेऊया की लोकशाही बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एकच आहे की इलेक्शन आलं कीच लोकशाही आहे. माझं असं म्हणणं आहे किंवा बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे ते फार एक म्हणजे संकुचित दृष्टिकोनातून झालेली मांडणी आहे. तर ती काय नेमकी त्यांना अपेक्षित आहे ती आपण समजून घेऊया. बाबासाहेब काय सांगतात की लोकशाही म्हणजे काय, ते एक शासन रूप किंवा पद्धती आहे ज्यामध्ये रक्तपाताशिवाय आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतिकारक बदल होत असतो. विदाउट ब्लडशेड, रक्ताचा थेंब न गाळता सुद्धा तुमच्या आमच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये जे प्रचंड प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह परिवर्तन होतं त्याला आपण लोकशाही असं म्हणावं, जेव्हा ती शासन पद्धतीच्या माध्यमातून होतं. त्यानंतर ते आणखी त्याचं विस्तार करतात, ते असं म्हणतात की लोकशाही ही एक सहयोगी जीवन पद्धती आणि एकत्रितपणे अनुभवलेला सुसंवाद आहे. तो सुसंवाद आहे, त्याच्यामध्ये धर्म नाही, कर्कशता नाही, याच्यामध्ये सुसंवाद आहे. एकमेकांना आपलं बोलणं म्हणणं आपण कम्युनिकेट करू शकतो अशी ती व्यवस्था आहे. यामध्ये पुन्हा आपल्याला असं बघता येईल की समाजातील प्रत्येक सदस्याप्रती सन्मान आणि आदराची वृत्ती आहे. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे मैत्री किंवा बंधुता या शब्दाचा जो अर्थ आहे तो कसा समजून घेता येईल की प्रत्येक सदस्याप्रती, प्रत्येक, तो स्त्री आहे, पुरुष आहे, थर्ड जेंडर आहे, या धर्माचा, त्या धर्माचा, जाती धर्म काहीही संबंध नाही यावायचा, तर प्रत्येकाप्रती आदर आणि सन्मानाची वृत्ती आहे. माझे मित्र मैत्रिणी तुम्हाला माहित असेल की ते गाड्या घोड्यावर काही काही लोक स्लोगन्स लिहितात बघा, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वाघाने,
ही उर्मट वृत्ती ही आदराची वृत्ती नाही. त्याचबरोबर कधी कधी आमच्या इकडे मराठवाड्यामधला प्रकार आहे, सर होते तिकडं, पण त्यावेळेस गाड्यावर लिहिण्याचा प्रकार नव्हता, पण तो आजकाल आहे. तो बघतोस काय मुजरा कर, म्हणजे तुम्ही किती विषमतेचं जे मूल्य आहे तुमच्या रक्तामध्ये तुमच्या संस्कारामध्ये लिहिलेलं आहे, याच्यातून तुमच्याकडून इतरांप्रती आदर येऊच शकत नाही. तर लोकशाही म्हणजे नेमक्याच्या उलट. लोकशाही म्हणजे काय? समाजातील प्रत्येक सदस्याप्रती सन्मान आणि आदराची वृत्ती, जी जाती व्यवस्था काय करते, परस्पराप्रती द्वेष आणि मानखंडना देते. परंतु अर्थातच याच्या विपरीत परिस्थिती म्हणजे लोकशाही, आदर असला पाहिजे परंपरा एकमेकांमध्ये. मित्रांनो, नंतर बंधुता, पण याचा एक एक्सटेंडेड मिनिंग असा मैत्री सुद्धा घेऊया आपण. लोकशाही हे समानार्थी शब्द आहेत, म्हणजे जिथं बंधुता मैत्री नाही तिथं लोकशाही अस्तित्वात नाही, असं बाबासाहेबांचं ठाम मत आहे. मित्र, मैत्रीभाव हा सामाजिक अंतर अभिसरणाची शाश्वती देतं. जे काय आपण अभिसरणाची जी गोष्ट करतो ती केवळ इथं मैत्रीभाव आहे. आता मैत्रीभाव पण कसा समजून घ्यायचा, तर इतरांच्या दुःखामुळे आपल्या मनामध्ये सुद्धा किंवा डोळ्यामध्ये अश्रू येणे, त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी होणे, अशा प्रकारची जी भावना आहे ती मैत्री भावना आहे. दुसऱ्याला हात देण्याची वृत्ती आहे, हात देऊन त्याला अपलिफ्ट करण्याची वृत्ती आहे, त्याला मैत्रीभाव आपण थोडक्यात म्हणू शकू. आणि इथे आपण समजून घेतलं पाहिजे की लोकशाहीमध्ये सर्व मानवी हित यांचं संवर्धन आणि संरक्षण होत असतं. आणि त्याचमुळं बाबासाहेबांना अपेक्षित असं आहे, केवळ निवडणूक प्रधान लोकशाही किंवा शासन प्रकार म्हणजे लोकशाही नव्हे, तर ते आणखी काही जास्तीच आहे. मित्र, आता हे जरी असलं सत्य, तर त्या पुढे यात जाऊन ते बाबासाहेब म्हणतात की राजकीय लोकशाही ही प्रामुख्याने सामाजिक लोकशाही झाली पाहिजे, तरच त्या लोकशाहीला एव्हरलास्टिंग अस्तित्व प्राप्त होईल. म्हणजे त्यांचा आग्रह आहे ही जी राजकीय लोकशाही जर बळकट करायची असेल तर सामाजिक लोकशाही शिवाय पर्याय नाही. आणि मग आपल्याला असं लक्षात येतं की सामाजिक लोकशाही विना राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. म्हणजे बाबासाहेबांची संकल्पना ही अशा प्रकारे येते की ते लोकशाहीची व्याख्या करतात, परंतु सामाजिक लोकशाही या विषयाकडे आपल्याला घेऊन जातात. असा मुद्दा होतो की आता सामाजिक लोकशाही म्हणजे काय, सामाजिक लोकशाही काय याच्याबद्दल सुद्धा बाबासाहेबांनी चिंतन केलेलं आहे. ते असं म्हणतात ती एक जीवन प्रणाली आहे. सामाजिक लोकशाही बेसिकली काय, जीवन प्रणाली आहे जी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या तत्वांना जीवन तत्व म्हणून मान्यता देते. म्हणजे जीवनाचा जो आयडियल आदर्श तो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वांना प्रमाण मानून जो जीवन जगतो, अशा प्रकारचं जी जीवन जगण्याची जी प्रवृत्ती आहे, त्याला ती जी लाईफस्टाईल आहे, त्याला आपण ज्या प्रणालीला आपण सामाजिक लोकशाही असं समजू शकतो. त्याचबरोबर हे जरी सत्य असलं तर आता याच्यातलं बॅलन्स कसं ठेवायचं. बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व याच्यामध्ये हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर बाबासाहेबांना बिलकुल हे मान्य नाही. ते असं म्हणतात की दे आर इनसेपरेबल, परस्परांपासून त्यांना काय करता येत नाही, वेगळं करता येत नाही. तसं जर केलं, स्वातंत्र्य, समता, मैत्री, बंधुता यांना जर वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर तिथं लोकशाहीचा जो हेतू आहे तो सफल होऊ शकत नाही. मित्र, यामध्ये जे स्वातंत्र्य, समता आणि मैत्री, बंधुभाव हा जो शब्द सांगितलेला आहे, त्या संकल्पना आहे, त्यांचा परस्पर संबंध कसा आहे ते सांगतात. समता व स्वातंत्र्याविना मूठभरांचे वर्चस्व बहुजनांवरती स्थापन होते. जिथं समता नाही, स्वातंत्र्य नाही, या समाजामध्ये समता नाही, स्वातंत्र्य नाही, तर मूठभर लोक काय करतात, त्यांच्याकडे पूर्ण सत्ता ही केंद्रित होते, जसं की वर्ण व्यवस्थेमध्ये किंवा हुकुमशाहीमध्ये. त्याचबरोबर स्वातंत्र्य विना समता ही व्यक्तीच्या वैयक्तिक प्रयासाला हातबल करते. म्हणजे जिथं स्वातंत्र्य नाही, नुसती समता आहे, तर मग जे इंडिव्हिज्युअल एफर्ट्स असतात त्याला काही अर्थ राहत नाही किंवा त्याला काही स्कोप सुद्धा असत नाही, जसं की आपण कम्युनिस्ट राष्ट्रामध्ये आपण बघू शकतो. त्याचबरोबर ते असं म्हणतात की बंधुत्व विना स्वातंत्र्य आणि समता नैसर्गिकपणे प्रवाहित राहू शकत नाही. म्हणजे जे बंधुता जर नसेल, मैत्रीभाव जर नसेल, तिथं त्या समाजामध्ये केवळ स्वातंत्र्य आणि समता आहे, तर स्वातंत्र्य आणि समता हा नैसर्गिक पद्धतीने जाऊ शकत नाही पुढे. आणि असं जर करायचं झालं तर मग
जर आपल्याला बंधुता नसेल आणि तर स्वातंत्र्य समतेची अंमलबजावणी करायची असेल तर आपल्याला कोणीतरी रखवालदार किंवा हवालदार ठेवावा लागेल असं बाबासाहेब म्हणतात. मग या अनुषंगानं बंधुतेचं जे तत्व आहे, जे मैत्रीचे जे तत्व आहे, भारतीयांमध्ये एकता आणि अखंडता आणण्याकरता अत्यंत आवश्यक आहे असं ते सांगतात. मित्र, याच्या अनुषंगानं एक बाबासाहेबांचा जो संदेश आहे म्हणजे सामाजिक लोकशाहीच्या संदर्भामध्ये आणि जीवनामध्ये क्रांती करण्याच्या संदर्भामध्ये आणि एकंदरीत मानवमुक्तीच्या संदर्भातलं चिंतन याच्या संदर्भामध्ये एक न्यायालयीन खटला आहे, त्याचा मी संदर्भ देतो. त्याच्यामध्ये आपल्याला असं बघता येईल की दिनेश त्रिवेदी विरुद्ध भारतीय संघ राज्य 1997चा जो खटला आहे त्यामध्ये असं काय म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की बाबासाहेबांनी जे चिंतन केले त्याचं प्रतिबिंब या खटल्यामध्ये दिसेल. प्रत्येकाला समान पद्धतीने आपल्या मूलभूत मानवी अधिकारांचा उपभोग प्राप्त करून देऊन त्यांच्या सार्वत्रिक मुक्तीप्रती असलेली राजकीय प्रतिबद्धता म्हणजे लोकशाही. लोकशाहीची व्याख्या या दिनेश त्रिवेदीच्या 1997च्या खटल्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं की मानवमुक्तीचा उद्देश आहे. लोकशाहीचा उद्देश हा मानवमुक्ती आहे. केवळ सत्तेवरती बसणे आणि त्या खुर्च्या ऑक्युपाय करणे हा अजिबात उद्देश नाही. बाबासाहेबांना सुद्धा अपेक्षित आहे. बाबासाहेबांनी सुद्धा या लोकशाहीला काय अपेक्षित केलं आहे? बाबासाहेब लोकशाहीला सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक गुलामगिरीतून मानवमुक्तीकडे घेऊन जाणारं साधन मानतात. मित्र, अशा पद्धतीनं त्यांनी जे चिंतन केलंय त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे जो मुद्दा येतो तो म्हणजे संवैधानिक नैतिकता. ही काय काय सांगितलं की लोकशाही, सामाजिक लोकशाही, त्यानंतर संवैधानिक नैतिकता. भारतीय संविधान प्रजासत्ताक संसदीय लोकशाहीसाठी कटिबद्ध आहे. ती सामाजिक व आर्थिक लोकशाही बनावी याचा आग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात आणि आपले इच्छित साध्य होण्याकरिता संविधानाच्या यशस्वीतेसाठी संवैधानिक नैतिकता अत्यंत आवश्यक आहे असंही बाबासाहेब प्रतिपादित करतात. ते पुढे असं म्हणतात की लोकशाहीवादी संविधानाच्या शांततापूर्ण कार्यान्वयनासाठी संवैधानिक नैतिकतेच्या प्रचार प्रसाराची गरज आहे. परंतु त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे ही संवैधानिक नैतिकता हा नैसर्गिक भाव नाही. माणूस म्हणून जो जन्म मिळतो तो नैसर्गिक भाव नाही. हा संवैधानिक नीतिमत्ता, नैतिकता याची मशागत, लागवड मशागत करावी लागते. कल्टिवेशन ऑफ माइंड सांगतात ना, तशाच प्रकारची ही गोष्ट आहे की आपण ध्यानात घेतलं पाहिजे. मित्र, बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशनल मॉरिटीचा जो संदर्भ दिलेला आहे तो आपल्या भाषणामध्ये दिलेला आहे. 4 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये मी सांगतो तुम्हाला संविधान सभेमध्ये. त्यांनी एक इतिहासकार गोट आहे त्याचा संदर्भ देऊन संवैधानिक जी नैतिकता आहे त्याची काही महत्वाचे मुद्दे मांडले. मी ते आपल्या पुढे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. पहिली बाब, संवैधानिक नैतिकता म्हणजे काय, जी आपल्या सगळ्यांना शिकायची आहे. त्याच्याशिवाय लोकशाही, सामाजिक लोकशाही होऊ शकणार नाही. पहिला, संविधानाच्या स्वरूपाप्रती परम आदर, प्रचंड आदर असला पाहिजे. आदर हा दबावापोटी नाही, विवेकपूर्ण. तुम्हाला कळालेलं आहे की हे तुमचं जीवन उज्ज्वल करण्यासाठी आहे म्हणून तुम्ही त्याचा आदर करता. तर पहिल्यांदा संविधानाच्या स्वरूपावरती आपला काय असलं पाहिजे, आदर असला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, संविधानाच्या स्वरूपाच्या अधीन राहून त्या अंतर्गत किंवा संविधानाच्या चौकटीत कार्य करणाऱ्या पब्लिक ऑथॉरिटीजचे आज्ञांचं पालन केलं पाहिजे. आपण ज्या पब्लिक ऑथॉरिटीज म्हणतो, सरकारी प्राधिकरण आहेत, त्यांनी चौकटीमध्ये संविधानाच्या मूल्याच्या अनुषंगाने जे काय आदेश देतात त्याचं आपलं नम्रपणे पालन करणे गरजेचं आहे. कर्माच्या कालखंडामध्ये आपल्याला अनुभव असेल, मास्क लावा सांगितलं, त्यांनी पब्लिक हेल्थ या दृष्टिकोनातून तो दिलेला आदेश होता. पण काही जणांनी तो आदेश टाळण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. हे काय आहे, संवैधानिक नैतिकतेचा अभाव आहे. आपण ज्या संविधानाच्या स्वरूपात ते चौकटीत काम करणाऱ्या ऑथॉरिटीज आहेत त्यांनी दिलेला आदेश आहे तो पाळलाच पाहिजे. तिसरी महत्वाची बाब, गोडला कोट करून बाबासाहेब सांगतात, निश्चित कायदेशीर प्रतिबंधाच्या किंवा वाजवी निर्बंधाच्या अधीन राहून, म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स किंवा जे लीगल प्रोहिबिशन्स आहेत, रेस्ट्रिक्शन्स आहेत, त्याला प्रमाण मानून आपली, तुमची, आमची, सगळ्यांची भाषण आणि कृती करण्याची वृत्ती असली पाहिजे.
म्हणजे आपण बोलताना आगळ पगळ बोलणे, अनपार्लमेंटरी शब्दाचा उल्लेख करणे, किंवा जिथं आपल्याला कायदेशीर लढा द्यायचा आहे तिथं हाताचा किंवा आपल्या मानवी शक्तीचा वापर करणे, दगडफेक करणे, काही हेही काही मूल्य असू शकत नाही. हिंसेचा वापर करणे हे बिलकुल अमान्य आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. आपली भाषण आणि कृती त्या संकलित असली पाहिजे. चौथा मुद्दा आहे संविधानिक नैतिकतेचा. प्राधिकरणाच्या सार्वजनिक कार्यावर टीकेची अनिर्बंध मुभा आहे. जे काय पब्लिक अथॉरिटीज आहे त्याच्यावरती टीका करण्याचा पूर्ण अधिकार असला पाहिजे लोकांना. याच्यासाठी मला असं वाटतं की एक नुकतीच घडलेली केस आहे, त्याचा मी संदर्भ देतो तुम्हाला. या केसमध्ये काय झालं होतं की विकिमीडिया फाउंडेशन INC विरुद्ध ANI मीडिया प्रायव्हेट लिमिटेड हे याच वर्षीची केस आहे. त्यामध्ये काय झालं होतं की ANI मीडिया, मला वाटतं सर आहे तिथे, मधु सरांना माहिती आहे ती केस. ते पब्लिक प्लॅटफॉर्मवरती चुकीच्या माहिती प्रसारित करणे वगैरे, सोशल मीडिया असं जे काही भांडण चाललं होतं त्याच्या संदर्भामधलं जेव्हा मुद्दा गेला तर न्यायालयानं काय म्हटलं तुम्हाला, पब्लिक अथॉरिटीज वरती टीका टिप्पणी करता येते का, तर तो अधिकार आहे, त्यालाच आपण संवैधानिक नैतिकतेमध्ये आपण घेतलेला आहे. ते असं म्हणतात, याच्यामध्ये माननीय न्यायाधीश भुजन साहेब यांनी काय म्हटलंय, न्यायालय एक सार्वजनिक आणि खुली संस्था म्हणून सर्वदा जननिरीक्षण, वादविवाद आणि टीका समीक्षेसाठी खुलं असलं पाहिजे. म्हणजे न्यायालयावरती सुद्धा टीका करण्याचा अधिकार आहे असं न्यायालय म्हणत आहे. एवढंच नव्हे तर न्यायालयाने वादविवाद आणि रचनात्मक टीकेचे स्वागतच केलं पाहिजे. न्यायालयावरती कुणी टीका टिप्पणी करत असेल, कन्स्ट्रक्टिव्ह, डिस्ट्रक्टिव्ह नाही, कन्स्ट्रक्टिव्ह, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि प्रत्येक महत्वाच्या मुद्द्यावर जनता आणि प्रसार माध्यमांनी जोरदार वादविवाद केलाच पाहिजे, जरी तो मुद्दा न्यायालयाच्या विचाराधीन असला तरी. सब जुडाईस म्हणून एक संकल्पना, जेव्हा एखादं भांडण कोर्टामध्ये असतं त्याच्याबद्दल मत व्यक्त करायचं असतं, तर इथे असं म्हटलेलं आहे सब्जेक्ट टू सर्टन लीगल प्रोव्हिजन्स, काही कायद्याच्या मर्यादा पाहून बाकी कशावर सुद्धा चर्चा करता येऊ शकते, बिलकुल करता येऊ शकते. मला असं वाटतं हे इथं फार महत्वाचं आहे. पाचवी जी बाब आहे ही तुम्हाला सगळ्यांना महत्वाची आहे. संवैधानिक नीतिमत्ता ग्रोथला कोट करून बाबासाहेब सांगतात, त्याचं स्पष्टीकरण देतो की राजकीय संघर्ष, मतभेद किंवा कडवटपणा, प्रत्येकाचा राजकीय विचार परस्पर भिन्न असू शकतो, लोकशाहीमध्ये आपण मान्यच करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये सुद्धा कटुता येत असते, पण तसं नसलं पाहिजे. हे पाचवा मुद्दा सांगतो. काय म्हणतो, राजकीय कडवटपणा, संघर्ष असून सुद्धा संविधानाच्या स्वरूपाप्रती प्रत्येक नागरिकांच्या हृदयात जो विश्वास आहे तसाच विश्वास विरोधकांच्या हृदयात सुद्धा असेल असा दृढ विश्वास ठेवणे म्हणजे सुद्धा संवैधानिक नैतिकता. म्हणजे कसं आहे, तुमचं माझं काही भांडण असो, किती कळवटपण असो, राजकीय मतभेद असो, टोकाचे असो, परंतु मला असा विश्वास असला पाहिजे की तुम्ही संविधानाप्रती तेवढाच आदर ठेवता आणि तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी पण तेवढाच आदर ठेवतो. म्हणजे संविधानाचा आदर तिथं कुठं कमी होता कामा नये. मला असं वाटतं की सिंहनाद सुद्धा बुद्धाच्या जीवन कालखंडामधलं एक आपल्या इथं मार्गदर्शक ठरू शकतं. मित्र, एक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत डॉक्टर जी मोहन गोपाळ, आणि यांनी बाबासाहेबांची जी कॉन्स्टिट्यूशन मॉलिटी याच्यावरती त्यांचं भाषण सुद्धा अवेलेबल आहे पब्लिक प्लॅटफॉर्म, युट्यूबवर गेलं कधी बघायला मिळेल. तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला की बाबासाहेबांना जी अपेक्षित जी कॉन्स्टिट्यूशन मॉलिटी, संवैधानिक नैतिकता आहे, त्यामध्ये काय नेमकं कसं त्याचं विश्लेषण करायचं. पहिला महत्वाचा मुद्दा की संविधानाप्रती परमादर, जे ग्रोथला कोट करून बाबासाहेबांनी सांगितलं त्याच मी थोडंसं विस्तार करतो विथ द हेल्प ऑफ डॉक्टर जी मोहन गोपाळ. संविधानाप्रती परम आदर असला पाहिजे ही नागरिक व्यक्तीच्या मानसिक वृत्तीच्या गुणवत्तेची निदर्शक आहे, ती मेंटल स्टेट आहे. जेव्हा व्यक्ती स्वविवेकाने, कोणी सांगितलं म्हणून, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणून आदर करणे हे अपेक्षित नाही आपल्याला, तर स्वविवेकाने जाणलं पाहिजे. जेव्हा व्यक्ती स्वविवेकाने संविधानाचे श्रेष्ठत्व स्वीकारतो तेव्हा त्यांच्या मनी संविधानाप्रती परम आदर अविश्वास होतो. दबाव, श्रद्धा ज्या गोष्टी आहेत ते आदर निर्माण करत नाही. त्याचबरोबर संविधानिक तत्व आणि संविधानिक चौकी अंतर्गत कार्य करणाऱ्या प्राधिकरणाचे आज्ञापालन केलं पाहिजे. आपण पुन्हा पहिल्यांदा बोललोच आहोत. आणि या अनुषंगानं मित्र की एमपीसी दिल्ली, नवी दिल्ली वर्सेस भारतीय संघ राज्य या केसमध्ये संवैधानिक नैतिकतेमध्ये काय येतं याच्यात न्यायालयानं खुलासा केला आहे. पहिला आहे
संविधानात अनुसूचित संवैधानिक तत्वांचे कठोरपणे आणि पूर्णतः पालन करणे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे संवैधानिक नैतिकता ही पाळणे. आणि या अनुषंगानं मित्रांनो मी आता माझ्या कन्क्लुजनकडे येतो आणि जे भारतीय संविधान आणि लोकशाहीपुढील आव्हाने जे आहे जी आतापर्यंत मांडणी केली त्याची मांडणी मी पुढे घेऊन जाऊ इच्छितो की याच्यावरून असं सिद्ध होतं की आता जी आव्हाने आहेत ती कोणती आहेत की पहिली गोष्ट लोकशाहीची संकुचित व्याख्या करणे. आपण सगळेजण त्या इलेक्शन ओरिएंटेड लोकशाहीला लोकशाही मानतो, पण बाबासाहेब आणि न्यायालयाने सुद्धा बाबासाहेबांचा विचार मानलेला आहे. म्हणजे ही सामाजिक लोकशाही या अनुषंगाने जेव्हा जाते मैत्रीभाव इज इक्वल टू डेमोक्रेसी असा जिथे भाव येतो ती लोकशाही म्हणजे खरी व्याख्या न करणे हा धोका आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे सामाजिक लोकशाही विना राजकीय लोकशाही यशस्वी करण्याची अपेक्षा. सामाजिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. जसा प्रयत्न केला तर तो आपल्याकडे धोका होईल. त्याचबरोबर मैत्री किंवा बंधुता आणि लोकशाहीमध्ये वेगळं मानणे, लोकशाही वेगळं मैत्रीभाव वेगळं मानणे, ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की तत्वत्रयींना वेगळं करता येणार नाही. आणि शेवटची गोष्ट आहे की संवैधानिक नैतिकतेचा आग्रह न धरणे. राजकारणामध्ये काही नीतिमत्ता पाळायची नसते असं लोकांचं म्हणणं आहे. राजकारण हा जीवनाचा भाग आहे. माणसाचं खाजगी जीवन असो तर सार्वजनिक जीवन असो संवैधानिक नैतिकता पाळलीच पाहिजे. न पाळणे हा सुद्धा लोकशाही पुढे आणि संविधानापुढे धोका आहे. मग आता तुमची आमची जबाबदारी काय तर तुमची आमची जबाबदारी ही की धर्म वंश जात लिंग किंवा इतर आधारावर केल्या जाणाऱ्या अविवेकी भेदभावाची भलावण करणाऱ्या मूल्यांना समाज संस्कृतीला ठाम नकार देणे. धर्म जात बाबासाहेबांनी अॅनालिसिस ऑफ कास्ट मध्ये म्हटलेलं आहे डिस्ट्रक्शन ऑफ रिलिजन. अॅनालिसिस ऑफ कास्ट डिस्ट्रक्शन ऑफ रिलिजन याची कास्ट धर्म आणि माणूस बनण्याची जी आपली जबाबदारी ती पार पाडणे हेच सर्व लोकांची तुमची आमची जबाबदारी. म्हणजे आपली भारतीय माणूस म्हणून जी जबाबदारी व्हायची ती जबाबदारी म्हणजेच आपली एकंदर या लोकशाहीच्या प्रती जबाबदारी असणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे संवैधानिक मूल्यांचे अनुसरण प्रचार प्रसार करून नव मानस घडवणे, मैत्री बंधुभाव रुजवून सामाजिक लोकशाही घडवणे ही पण आपली जबाबदारी आहे. सामाजिक लोकशाहीच्या आधारे राजकीय लोकशाहीची इमारत उभी करावी आणि सर्व नागरिक सार्वजनिक प्राधिकरणे यांनी संवैधानिक नैतिकतेच्या मार्गाने आपली कृती आणि कर्तव्य पार करावे ही आपल्याला अपेक्षा आहे. आणि तुम्हाला माहितच असेल की तामिळनाडू राज्यपाल ही जी मध्यंतरी घटना घडली तर त्यामध्ये निर्देश दिलेले आहे की कशा प्रकारे जे काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्यांनी आपलं कार्य संवैधानिक नैतिकतेला अनुसरून केलं पाहिजे. मला दिलेल्या संधीबद्दल धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद मागणीकर सर.